नमस्कार, मी अमरीन खान. औरंगाबाद UCN TV नेटवर्कमध्ये आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवरती. हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक पुतळा उभारणे व परिसर सुशोभीकरण विकास कामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न. अजितदादांनी अग्निपरीक्षा दिली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले. यात वेगळे दिवे काय लावले? शिवसेना नेते अंबादास दानवेंचा टोला. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी शहाणपण करीत काँग्रेस सोबतची युती तोडून महायुती भाजपा सोबत यावे. खासदार डॉक्टर भागवत कराडांची प्रतिक्रिया. आगामी काळ आयुर्वेदाकरिता सुवर्ण काळ असणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्रेयस आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल नवीन वास्तू उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन. आमदार नारायण कुचेंच्या नेतृत्वात अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकी अंतर्गत विजय संकल्प पदयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. पोलीस निरीक्षकासहित तपास अधिकारी व इतर आरोपींवर अॅट्रॉसिटी ऍक्ट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी. ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन ऑफ्रो महाराष्ट्राच्या वतीने विविध मागण्यांकरिता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन आले करण्यात. लॉर्ड गौतम बुद्धा फाउंडेशनच्या वतीने रंगतरंग मराठी बाल साहित्य कला व सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन. कॉम्रेड ॲडव्होकेट अभय डागसा प्रभाग क्रमांक 16 व 17 मधून महानगरपालिका निवडणूक लढण्यास इच्छुक. पाहुयात औरंगाबाद UCN TVच्या माध्यमातून त्यांनी प्रकट केलेले विचार. कनिष्ठ लिपिक उपसंचालक भूमी अभिलेख औरंगाबाद प्रदेश व कनिष्ठ लिपिक जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख उस्मानाबाद यांची नियुक्ती रद्द करण्याची भ्रष्टाचार निर्मूलन समितीची मागणी. पीएमओ सचिव असल्याचे भासून तोतयागिरी करणाऱ्या इस्मास त्याच्या साथीदारासह पोलीस ठाणे MIDC वाळूज यांनी केली अटक. उद्या दिनांक 18 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या पदवी प्रथम वर्ष प्रथम व द्वितीय सत्र पॅटर्न परीक्षा पुढील महिन्याच्या 15 डिसेंबर पासून होणार सुरू.